नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। ई शास्त्राप्रमाणे सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व असलं तरीही अशीच ग्रहणं पाळायला मान्य असतात जी आपल्या देशातून भारतामधून दिसणार आहेत। आता हे ग्रहण भारतामधून दिसणार नाहीये, त्यामुळे याचा सूतक काळ आणि ग्रहणाचा पर्व काळ हा दोन्हीही आपल्याकडे मान्य होणार नाहीयेत। हे ग्रहण आपल्याकडे पाळायचं नाहीये। अगदी तुम्ही कालनिर्णयमध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला तिथे क्लिअरली आणि अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वेधादी नियम भारतामध्ये लागू होणार नाहीत। मान्य आहे, गर्भवती महिला अतिशय सेन्सिटिव्ह झालेल्या असतात, इमोशनल झालेल्या असतात आणि म्हणूनच इतक्या स्पष्टपणे सांगून देखील बऱ्याचदा कमेंट्समध्ये मैत्रिणी लिहितात की मॅम खरंच पाळायचं नाहीये का, बाळाला काही त्रास होईल का। मैत्रिणींनो, खरंच सांगते, हे ग्रहण पाळायचं नाहीये। ट्रस्ट मी, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये देखील जी ग्रहणं आली होती त्यामध्ये देखील ज्या आतताई गोष्टी आहेत त्या मी बिलकुल पाळल्या नव्हत्या आणि मी ग्रहण कसं पाळते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। गर्भवती तसंच आपण सगळ्यांनीच ग्रहणाविषयी अतिशय भ्रामक गोष्टी ऐकलेल्या आहेत, परंतु सायंटिफिकली शास्त्रीयदृष्ट्या यामध्ये काहीही तथ्य नाही। मला माहिती आहे माझ्या या वक्तव्यावर खूप कमेंट्स येतील की मला काही कळत नाही वगैरे वगैरे, परंतु मैत्रिणींनो तसं नाही आहे। मी प्रेग्नंट असताना देखील कुठल्याही आतताई गोष्टी मी पाळल्या नव्हत्या आणि माझी दोन्ही मुलं त्यांनी सुखरूपपणे जन्म घेतला आणि त्यांच्यामध्ये कुठलंही व्यंग नाही आहे। आणि म्हणूनच ज्या वेळेला ग्रहण लागतं ना त्यावेळेला गरोदरपणामध्ये जेवण न करणे, पाणी न पिणे, न झोपणे या गोष्टी, तसंच टॉयलेट बाथरूमला न जाणे या गोष्टी तर कटाक्षाने टाळायच्या आहेत। या गोष्टी मान्यच नाही आहेत तुमच्यासाठी, कारण मुळातच हे ग्रहण आपल्याकडे मान्य नाही आहे आणि त्या कडाक्याच्या उन्हाळ्यात जर तुम्ही पाणी नाही प्यायलात तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं। अन्न नाही खाल्लं तर बाळाला अन्नाचा पुरवठा, अन्नरसाचा पुरवठा होणार कसा। त्याचप्रमाणे मलमूत्र विसर्जनाचे आवेग जर तुम्ही रोखून धरले तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं आणि पोटाला ताण येऊ शकतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही भ्रामक गोष्टी बिलकुल पाळायच्या नाही आहेत। ग्रहण ही एक सायंटिफिक खगोलीय घटना आहे। आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल की माझ्या घरी तर सांगितलंय पाळायचंय, सर्व मोठे सांगतात की गर्भाला हानी पोहोचू शकते, तर याची जबाबदारी कोण घेणार। मैत्रिणींनो, आपण प्रेग्नन्सीमध्ये इमोशनल झालो आहोत, बाळासाठी सेन्सिटिव्ह झालो आहोत, ही गोष्ट अगदी खरी आहे आणि म्हणूनच ग्रहण काळात आध्यात्मिकदृष्ट्या जी विशिष्ट ग्रहांची सूर्य, चंद्र आणि पृथ्वीची स्थिती आलेली आहे याच्यामध्ये जर आपण मंत्र जप, मंत्र अनुष्ठान केले तर त्याचं पुण्यफळ हे जास्त असतं असं म्हटलं जातं। परंतु हे मंत्र जप, मंत्र अनुष्ठान सूर्याला राहूकेतूच्या तावडीतून सोडवायचे म्हणून करायचे नाही आहेत, तर त्याचं पुण्यफळ, त्याची शांती आपल्याला मिळावी म्हणून आपण करू शकतो। माझ्या गरोदरपणात ग्रहणं मी अशीच पाळली। ग्रहण काळात सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत, जसं की जेवण, पाणी, बाथरूमला जाणं वगैरे। फक्त या ग्रहण काळामध्ये तुमच्या मनाच्या समाधानासाठी आणि मोठ्यांचं ऐकल्याचं जे काही समाधान आहे ते मिळावं म्हणून तुम्ही या काळामध्ये मंत्र जप, मंत्र अनुष्ठान, तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र, अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा किंवा कुठल्याही इष्टदेवतेचा पाठ तुम्ही करू शकता। आणि हा पाठ किंवा हे मंत्र जप जितकं शक्य आहे, जितकं इझिली बसणं शक्य आहे तितकंच करावं। यातही आतताईपणा करू नये। याने तुम्हाला मानसिक शांती देखील लाभेल, बाळाला व्यवस्थित पाणी, अन्न मिळेल आणि ग्रहण काळ काही प्रमाणात पाळल्याचं समाधान देखील मिळेल। परंतु मैत्रिणींनो, 29 मार्चचं हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे धार्मिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या देखील याला काही मान्यता नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही नाही पाळलं, अगदी कुठल्याच गोष्टी नाही केल्या तरी देखील चालणार आहे। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। याविषयी काही प्रश्न मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशा छान नवनवीन शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। थँक्यू।